चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण। उद्या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चंद्राबाबू घेणार शपथ। 14 जून रोजी दुपारी महाराष्ट्र भाजपची महत्त्वपूर्ण बैठक। फडणवीस, बावनकुळे, शेलार यांच्या नेतृत्वात होणाऱ्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा होण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांनाही स्थान द्या, अन्यथा नाराजीची भावना पसरेल। सदाभाऊ खोत यांचा सूचक इशारा। आयराम गैरामांच्या लाड पुरवण्यावर निर्बंध आणा, भाजपला सल्ला। पुण्यातल्या काही भागात खासदार सुप्रिया सुळे यांची भेट। पावसामुळे पाणी तुंबल्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी दौरा। येत्या 4 दिवसात राज्यात जोरदार पावसाचा इशारा। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा बागायतदार शेतकऱ्यांना फटका। मोहोळ तालुक्यातील टरबूज, डाळिंब आणि केळीचं लाखो रुपयांचं नुकसान। ठाण्यात वंदना टॉकीज परिसरात पाणी साचण्यास सुरुवात। पावसामुळे अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे सरस्वती नदीला पूर, जनजीवन विस्कळीत। पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। मुसळधार पावसाने लातूरात घळणी नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून, तर मिरजेत निर्माणाधीन पूल वाहून गेल्याची घटना। पुण्यातल्या सोसायट्यांमध्ये कॉन्क्रिटीकरण केल्यानं रस्ते जलमय। शहरातील पूरस्थितीचं खापर प्रशासनानं चक्क सोसायट्यांवर फोडलं। शेतात वीज पडल्यानंतर जमिनीतून निळ्या रंगाचं पाणी। धाराशिवच्या मसला गावातील प्रकार, प्रशासनाकडून अधिकचा तपास सुरू। सोनं 200 रुपयांनी स्वस्त। सध्या सोनं प्रतितोळा 71,300 रुपये, तर चांदीच्या दरात 2,900 रुपयांची घट। चांदी प्रति किलो 91,300 रुपयांवर। सलमान खान गोळीबार प्रकरणात संभाजीनगरातून बिश्नोई गँगच्या वसीम चिकनाला अटक। वसीमवर रेकी करणं, शस्त्रांच्या खरेदीचा आरोप।